नमस्कार. के-एस-आर डेटा व्हिजनमध्ये हार्दिक स्वागत. आपण मार्चमध्ये जे काही नवीन कोर्सेस लॉन्च करणार आहोत, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. टोटल असे 6 कोर्सेस आहेत. एकूण 6 कोर्सेस के-एस-आर डेटा व्हिजनकडून मार्चमध्ये लॉन्च करणार आहोत. तर ही प्रत्येक कुठली कोर्स कुठल्या स्टुडंटसाठी, कुठल्या लोकांसाठी महत्त्वदायी ठरेल, ही सगळी माहिती या व्हिडिओद्वारे आपल्याला सांगण्यात येईल. प्रत्येक कोर्सबद्दल कुठले स्किल्स असतील किंवा ती कोर्सची टायमिंग काय आहे, कोणती लोकं कुठले कोर्स अटेंड करू शकतात याबद्दल थोडीफार माहिती या व्हिडिओद्वारे सांगण्यात येईल. Googleमध्ये के-एस-आर डेटा व्हिजन जर टाइप केला, तर के-एस-आर डेटा व्हिजनचा जो वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. हा आमचा नवीन वेबसाईट आहे. हा वेबसाईटला व्हिजिट केल्यावर तुम्ही साइन इनचा ऑप्शन आहे तुम्हाला. हे साइन इनच्या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला साइन इनचा एक नवीन विंडो ओपन होईल. इथं तुम्ही साइन इन करू शकता. एकदा साइन इन केल्यावर तुम्हाला इथं कोर्सेसचा नवीन ऑप्शन दिसण्यात येईल. या कोर्सेसवरती क्लिक केल्यावर कमिंग सेशन्स, कारण मार्चमध्ये जे काही सेशन्स नवीन लॉन्च करणार आहोत, त्या सेशन्सबद्दल माहिती इथे तुम्हाला दिसणार. सगळी माहिती शेअर करण्यात येईल किंवा इथे दिसेल तुम्हाला. एकूण 6 कोर्सेस के-एस-आर डेटा व्हिजनकडनं मार्चमध्ये लॉन्च करणार आहोत. 6 व्यतिरिक्त काही LinkedInचे कोर्सेस, मास्टरी कोर्सेस असतात किंवा के-एस-आर डेटा व्हिजनकडून काही हॅकॅथॉन्स वगैरे कंडक्ट केले जातं. हे सगळे हॅकॅथॉन्स तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला प्रसारित करण्यात येईल. हे बऱ्यापैकी जे वेबिनार्स आहेत, बऱ्यापैकी जे हॅकॅथॉन्स आहेत, ते टोटली फ्री असतात. तुम्ही कधीही अटेंड करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त वेळोवेळी वीकेंड्स जे आपण म्हणतो की शनिवारी, रविवारी काही-काही स्पेसिफिक फ्री सेशन्स लॉन्च करण्यात येतात के-एस-आर डेटा व्हिजनकडून. ते सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता. आपण जर स्टार्ट करायला गेलो तर आपली ही पहिली कोर्स जी आहे फुल स्टॅक पॉवर BI विथ डेटा एनालिटिक्स. ह्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक, जे फॅब्रिकचे एक नवीन इंट्रोडक्शन झालेली आहे, ती फॅब्रिक सुद्धा आम्ही कव्हर करणार आहोत. ही कोर्स मी स्वतः रितेश ट्रेनर असणार आहोत. या कोर्समध्ये तुम्हाला SQL, बेसिक SQL पासून तुम्हाला एंड टू एंड पॉवर BI आणि पॉवर BIच्या व्यतिरिक्त जे क्लाउड सर्व्हिसेस आहेत, Azure असेल किंवा त्या संबंधित सेम सर्व्हिसेस फॅब्रिकमध्ये कसं वापरण्यात येईल, जे पॉवर BI डेव्हलपरसाठी कामाला येईल, हे सगळे कोर्सेस आपण एंड टू एंड SQL, पॉवर BI आणि Azure रिलेटेड जे सर्व्हिसेस आहेत, जे फॅब्रिकमध्येही आता सध्या अवेलेबल आहेत, हे सगळे सर्व्हिसेस या कोर्समध्ये कव्हर करण्यात येईल. ही कोर्स जवळपास एक 4 महिन्याची कोर्स असेल. SQL पासून स्टार्ट होतो. त्यानंतरनं पॉवर BIला जवळ-जवळ 2 महिने लागतील आणि त्यानंतरनं लास्ट 1 मंथ किंवा 1 महिना, शेवटचा 1 महिना त्याच्यामध्ये आपण Azure आणि फॅब्रिक कव्हर करणार आहोत. ही कोर्स स्पेसिफिकली जे लोकं डेटा एनालिस्ट म्हणून आपली फ्युचर बघू शकतात किंवा त्यांना डेटा एनालिस्ट बनवायचं असेल, डेटा एनालिस्ट व्हायचं असेल, तर ही कोर्स त्यांच्यासाठी आहे. ह्या कोर्समध्ये बऱ्यापैकी नॉन कोडिंग असणार आहे. थोडीफार SQLची स्क्रिप्टिंग लावावं लागेल, थोडीफार DAX वगैरे किंवा काही ADFचे थोडेफार फंक्शन्स असतील, ट्रान्सफॉर्मेशन जे आपण वापरतो Azureमध्ये, क्लाउडमध्ये, ही थोडीफार फंक्शन्स थोडेफार वापरण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त बाकी एंड टू एंड तुम्ही असं जर विचार केला तर पॉवर BI हा नॉन कोडिंग कंप्लीटली कोर्स आहे. आता पॉवर BI संपल्यावर ही कोर्स, जी पॉवर BIची कोर्स आहे, ही 6 मार्च पासून सकाळी 8 वाजता 8 ते 9:30 ही कोर्सची टायमिंग आहे. पहिले 5 सेशन तुम्हाला के-एस-आर दरवेळेस 5 सेशन्स, जे फर्स्ट 5 सेशन्स असतात ते फ्री प्रोव्हाईड करते. तुम्ही कुठलीही 5 सेशन्स तुम्ही असंही फ्री अटेंड करू शकता. तुम्हाला या कोर्सबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही कुठलेही क्वेशन्स तुमच्या ट्रेनरला, म्हणजे ही कोर्स मीच घेणार आहोत, तर मला कुठल्याही प्रकारचे क्वेशन्स विचारू शकता. तुमचे काही क्वेरीज असतील, तुमचे काही शंका असतील, हे सगळे क्वेरीज या कोर्सद्वारे किंवा पहिले 5 दिवसांमध्ये तुम्हाला टोटली सांगण्यात येईल. तुम्हाला हा 5 सेशनच्या आयडिया घेऊन, ही 5 सेशनचे जे काही आपण कव्हर करणार आहोत, ते जर तुम्हाला आवडत असेल, तर हे पुढचे सेशन्स तुम्हाला एनरोल करू शकता. तुम्ही आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करून किंवा या वेबसाईटद्वारेच तुम्ही डायरेक्टली एनरोल करू शकता. तुम्हाला त्या 5 सेशनच्या नंतर कशी एनरोलमेंट करायचं आहे, तेही सांगण्यात येईल. पॉवर BIच्या नंतर अजून एक नवीन कोर्स, डेटा सायन्स. ही स्पेसिफिकली डेटा सायन्सची कोर्स आहे. तुम्ही हे सेकंड कोर्स पाहू शकता. ही सेकंड जे डेटा सायन्सची कोर्स आहे, ही
आपले KSRचे जे को-फाउंडर आहेत कोटी, त्यांच्याद्वारे स्टार्ट करण्यात येईल. ते ट्रेनर असतील. या डेटा सायन्समध्ये नवीन जे जेन एआयचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, ते कंप्लीट जेन एआयची इंट्रोडक्शन, कंप्लीट जेन एआय कसं वर्क होतो, एआयचं काय यूज आहे, फ्युचर काय आहे, हे सगळं या कोर्समध्ये कव्हर करण्यात येईल. या कोर्समध्ये SQL असेल, या कोर्समध्ये पायथन असेल, या कोर्समध्ये बाकीचे जे एम-एल्स असतील, एम-एल मॉडेल्स असतील, जे काही NLP नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असेल, हे सगळे इन्क्लुडिंग जेन एआय हे सगळं कव्हर करण्यात येईल. एंड टू एंड ह्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग असेल. तुम्ही जे फ्रेशर आहेत, तुम्ही जे टार्गेट करत असताल, की मला डेटा सायन्स शिकायचं आहे. फ्रेशरच्या व्यतिरिक्त जे लोकांना ऑलरेडी बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना आपली करिअर डेटा सायन्समध्ये घडवायचं असेल, तर हे कोर्स तुमच्यासाठी डेव्हलप केलेला आहे. ही कोर्स संध्याकाळची बॅच असेल, साधारण संध्याकाळी 8 सेम 8 ते 9:30 दीड तासाचा कोर्स असतो. आमचे प्रत्येक कोर्स जनरली दीड तासाचा असतो डेली. वीकेंड व्यतिरिक्त म्हणजे सोमवार टू शुक्रवार हे सगळे कोर्सेस असतील. ही कोर्स एक म्हणजे तुम्ही आयडिया जर घेतला तर ही कोर्स तुम्हाला 27 मार्च 2025 मध्ये चालू करण्यात येईल. म्हणजे 27 मार्चच्या सकाळी 7 वाजता ही कोर्स चालू करण्यात येईल. आता जे तिसरी कोर्स आहे, ही तिसरी कोर्स मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंगचा आहे. ही कोर्स आपले ट्रेनर संतोष KSRचे जे सगळ्यात आवडते ट्रेनर आहेत त्यांच्याकडनं शिकवण्यात येईल. संतोष. तर ह्या कोर्समध्ये एक मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंग हे स्पेसिफिकली डेटा इंजिनिअरिंग जे टार्गेट करतायत, ज्यांना डेटा रिलेटेड किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड जे काही काम करायचं आहे. जनरली ही कोर्स AWS आणि GCP हे ॲडिशनल ॲड केलेले आहेत. स्पेसिफिकली हा Azure स्पेसिफिक कोर्स असेल, जेणेकरून सगळे Azureचे सर्व्हिसेस, सिमिलर सर्व्हिसेस जे GCP आणि AWS मध्ये आहेत, ते सर्व्हिसेस सुद्धा या मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंगमध्ये शिकवण्यात येईल. ही जनरली सेम तुम्हाला पहिले 5 सेशन फ्री मिळण्यात येईल. पहिले 5 सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता. 5 सेशनच्या नंतर तुमचे काही शंका असतील, त्या 5 सेशनच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील, तुम्ही त्या 5 सेशनमध्ये नंतरनं विचारू शकता, की काही शंका आहेत किंवा डेटा इंजिनिअरिंगचे कसे आहेत, ह्याचा फ्युचर ट्रेंड काय आहे. जनरली या कोर्समध्ये तुम्हाला SQL पासून चालू करण्यात येईल. बाकीचे जे बिग डेटाचे कन्सेप्ट्स आहेत, Hadoop असेल, PySpark असेल, बाकीचे जे सिमिलर सर्व्हिसेस आहेत, जे Azureमध्ये आपण वापरणार आहोत, ते सिमिलर सर्व्हिसेस AWS आणि GCP मध्ये कसे आहेत, हे सगळे तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर करण्यात येईल. साधारण ही कोर्स 20 मार्चला चालू होईल. सकाळी 6:30 ची बॅच आहे. सकाळी 6:30 ते तुम्ही असं म्हणू शकता, की एक दीड तासाचा वेळ असेल. जेणेकरून जवळपास एक 8च्या दरम्यान हे कोर्स म्हणजे डेली सोमवार ते शुक्रवार हे कव्हर करण्यात येईल. त्यानंतरनं जी चौथी कोर्स आहे, जी लोकं नॉन कोडिंग, कंप्लीटली नॉन कोडिंग, तुम्हाला पॉवर बीआयची कोडिंगही नको असेल किंवा SQLची कोडिंगही नको असेल, त्यांच्यासाठी ही कोर्स डेव्हलप करण्यात आला आहे. या कोर्सचे नाव आहे पॉवर प्लॅटफॉर्म डेव्हलपर. ही कोर्स सुद्धा 20 मार्च, साधारण 20 मार्चला चालू होणार आहे. 20 मार्चला सकाळी 7:30 वाजता ही या कोर्सची टायमिंग आहे. 7:30 ते 9च्या दरम्यान हे कोर्स दीड तासाचा असेल. हे कोर्सचे जे ट्रेनर आहेत इंद्रजीत सिंग, मागील तुम्ही काही KSRला फॉलो करत असतील तर मागील जे सेशन्स आहेत पॉवर प्लॅटफॉर्म डेव्हलपरचे, हे सगळे सेशन्स इंद्रजीतकडनं घेण्यात आलेले आहेत. टोटली नॉन कोडिंग कोर्स आहे. ह्याच्यामध्ये पॉवर बीआय कव्हर करणार आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त जे पॉवर प्लॅटफॉर्मचे जे इम्पॉर्टंट सर्व्हिसेस आहेत, जे फ्रीली अवेलेबल असतात Microsoft 365 सूटमध्ये, जे पॉवर ॲप असतील, पॉवर ऑटोमेट असतील, पॉवर पेजेस असतील किंवा व्हर्चुअल एजंट्स असतील, हे सगळे सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये एंड टू एंड कव्हर करण्यात येईल. यालाही सेम पहिले 5 सेशन्स तुम्हाला फ्री मिळेल. पहिल्या 5 सेशन्समध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या ट्रेनरशी विचारू शकता. तुम्हाला काही गाईडन्स हवा असेल किंवा काही त्याच्या म्हणजे कोर्सच्या व्यतिरिक्त काय करंट मार्केटमध्ये कसं चालू आहे, त्याची काही माहिती हवी असेल तर तुम्ही ट्रेनरशी किंवा आमच्या KSRच्या टीमशी विचारू शकता. ते तुमची शंका असतील, जे काय असतील ते सगळे म्हणजे सांगण्यात येईल तुम्हाला. हे सगळे शंका दूर करण्यात येईल. नंतर जी नवीन कोर्स जे स्टार्ट करणार आहेत, साधारण 10 मार्चला स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग. स्पेसिफिकली हा AWS रिलेटेड स्नोफ्लेक असेल, ज्याच्यामध्ये मॅटेलियन आणि AWS DBT हे सगळं कव्हर करण्यात येईल. ही कोर्स सागर, आपले जे ट्रेनर आहेत सागर, त्यांच्याकडनं ही कोर्स कव्हर करण्यात येईल. ह्याच्यामध्ये एंड टू एंड क्लाउड इंजिनिअरिंग स्पेसिफिक विथ AWS, त्यांच्या व्यतिरिक्त स्नोफ्लेक कसं AWS मध्ये इंटिग्रेट करता, तुम्ही स्नोपार्क कसं यूज करता, पायथन काय आहे, डेटा इंजिनिअरिंग असल्यामुळे पायथन हा 100% येणारच. DBT कसं वर्क होतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला SQL प्रत्येक कोर्समध्ये जे काही आम्ही प्रत्येक कोर्स कव्हर करणार आहोत KSR कडनं, हे सगळ्या कोर्समध्ये SQL
असणारच आहे. तर SQL मस्ट आहे. SQL शिवाय किंवा कुठली डेटा इंजिन, डेटा अॅनालिस्ट कोर्स असं काही वेगळं करण्यात आलेलं नाहीये. तुम्ही कुठलेही कोर्स जरी अटेंड केले तरी SQL कंपल्सरी आहे. या कोर्समध्ये SQLच्या व्यतिरिक्त हे बाकीचे जे आपण जे डिस्कस केलं स्नोफ्लेक असेल किंवा स्नो पार्क असेल किंवा पायथन असेल किंवा मेटिलियन असेल, हे सगळे AWS रिलेटेड अवलंबून जे डेटा इंजिनिअरिंगचे सर्व्हिसेस आहेत, हे सगळे कव्हर करण्यात येईल. ही साधारण 10 मार्चला सकाळी 7 वाजता स्टार्ट होईल. सकाळी 7 म्हणजे 7 ते 8:30च्या दरम्यान दीड तासाचा हा वेळ असेल. सेम 5 सेशन्स तुम्हाला फ्री स्टार्टिंगचे जे 5 सेशन्स आहेत, तुम्हाला फ्री देण्यात येईल. हे 5 सेशन्सच्या नंतरनं तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग अनुसार तुम्हाला जे कळत असेल, तुम्हाला जे पटत असेल, तर हे सगळे तुम्ही एनरोल करू शकता. त्यानंतरनं जी शेवटची जी कोर्स आहे, DevOps ही एक नवीन इंट्रोडक्शन आहे. मागच्या महिन्यातच ही कोर्स लॉन्च करण्यात आली होती, पण त्याच्या व्यतिरिक्त हा मार्चमध्ये सुद्धा नवीन बॅच चालू करण्यात येत आहे. ही कोर्स साधारण तुम्हाला 24 मार्चच्या दरम्यान संध्याकाळी 7:30 वाजता ह्याची टायमिंग असेल. हे कोर्सचे ट्रेनर आहेत शान. या कोर्समध्ये मल्टी क्लाउड डेव्हऑप्स सध्या मार्केटमध्ये डेटा इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त डेव्हऑप्सचा सुद्धा फार ट्रेंड चालू आहे. CI/CD पाईपलाईन्स असतील, कसे ऑटोमेशन करायचे, कसे कंटेनरायझेशन करायचे एक्झिस्टिंग पाईपलाईन्सचे, हे सगळी जी माहिती आहे मल्टी क्लाउड म्हणजे फक्त Azure न करता AWS आणि Azure असं कंबाईन करून DevOps हा इंट्रोड्यूस केलेला आहे. तर साधारण तुम्हाला AWS आणि Azureमध्ये दोन्हीकडे कसे CI/CD पाईपलाईन्स वर्क करतात, DevOpsचा काय फ्युचर ट्रेंड आहे, तुम्ही कशी तुमची मास्टरी ह्याच्यामध्ये वाढवू शकता, हे सगळे डिटेल्स या कोर्समध्ये कव्हर करण्यात येईल. ही कोर्सची टायमिंग जसं मी बोललो होतो संध्याकाळी 7:30 वाजता आहे. तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजता हे पहिले जे 5 सेशन्स जसे प्रत्येक कोर्सला अवेलेबल आहेत, ह्या कोर्सला सुद्धा अवेलेबल आहे. पहिले 5 सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता. तुमचे काही शंका, डाउट्स असतील ते हे विचारू शकता. त्या अवलंबून तुम्ही पुढचे जे 5 सेशनच्या नंतरनं जे पेड सेशन्स असतात, 5 फ्री सेशन्स जे पेड सेशन्स असतात त्यानंतरनं ते पेड सेशन्स तुम्ही आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करून पुढचा प्रोसेस तुम्ही करून घेऊ शकता. KSR कडनं तुम्हाला फक्त कोर्सेस न शिकवता तुम्हाला स्पेसिफिकली LinkedInचे सेशन्स असतात. त्यानंतरनं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे सेशन्स असतात. प्रत्येक कोर्समध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कसा वर्क होतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा ट्रेंड काय आहे, फ्युचर कसं आहे, कसं प्रोजेक्ट मॅनेज करून तुम्ही त्या टीमची पार्ट बनू शकता, हे सगळे कोर्सेस ॲडिशनली शिकवण्यात येईल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला रेझ्यूम प्रिपरेशन असेल. रेझ्यूम प्रिपरेशनच्या नंतरनं तुम्हाला इंटरव्ह्यू प्रेप कसे करायचे आहेत, तुमचे जे काही इंटरव्ह्यू क्वेशन्स असतील, हे सगळे शेअर करण्यात येईल. हे फक्त पर्टिक्युलरली एका कोर्सला न ठेवता प्रत्येक कोर्सला हे सगळे सेशन्स सिमिलर असणार आहेत. जे एक्स्ट्रा करिक्युलर सेशन्स मी आता जे बोलत होतो, हे सगळे सेशन्स प्रत्येक सेशन्समध्ये इन्क्लूड करण्यात येईल. तुम्ही तुमचे काही डाउट्स असतील आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कॉन्टॅक्ट अस तो जो ऑप्शन आहे या वेबसाईटमध्ये, या कॉन्टॅक्ट अस ऑप्शनला तुम्ही क्लिक करून इथनं कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला ईमेलही पाठवू शकता. आमच्या टीमकडनं रिप्लाय तुम्हाला देण्यात येईल. जनरली प्रत्येक कोर्स आम्ही सोमवार ते शुक्रवार कव्हर करतो, वीकेंडला न ठेवता. वीकेंडला काही हॅकेथॉन्स असतील, काही स्पेसिफिक स्पेशल सेशन्स असतील, हे सगळे वीकेंडला कव्हर करतो. जेणेकरून तुमचे वेळ वाया जाणार नाही वीकेंडचा. तुम्हालाही पुरेपूर तुमचा वेळ वापरून घेऊ शकता वीकेंडचा. या प्रकारे KSRचे कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत. मार्च महिन्यासाठी हे जे इम्पोर्टंट कोर्सेस आहेत आपण कव्हर केलेले आहोत. बाकी काही शंका असतील तुम्ही रीच आउट करू शकता. धन्यवाद.